नमस्कार, मी प्रज्ञा. न्यूज अनकटच्या प्राइम टाइम बुलेटिन मध्ये आपलं स्वागत. सविस्तर वृत्त पाहण्याआधी नजर टाकूयात महत्त्वाच्या हेडलाईन्सवर. गौण खनिज स्वामित्व वसुली प्रकरणे प्रलंबित ठेवू नये, चंद्रशेखर बावनकुळे यांचं वक्तव्य. भीमनगर वासियांचे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या कार्यालयावर बिऱ्हाड मोर्चा. पिंपरी चिंचवड मनपाच्या भोंगळ कारभाराचा पर्दाफाश. आणि महिलांच्या सुरक्षेसाठी पोलीस 24 तास सतर्क, योगेश कुमार गुप्ता यांची माहिती. आता पाहूयात बातम्या विस्ताराने. गौण खनिज स्वामित्व वसुली प्रकरणे प्रलंबित ठेवू नये, पानंद रस्ते मुक्त करत शेतकऱ्यांना रस्ते उपलब्ध करून द्यावेत, अशा सूचना राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नाशिक येथे दिल्यात. नाशिकच्या विभागीय आयुक्त कार्यालयात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विकसित महाराष्ट्र घडवण्याचा संकल्प केलाय. समाजाच्या शेवटच्या घटकासाठी आणि विकसित महाराष्ट्र घडवण्यासाठी सर्वांनी मिळून काम करायचंय, असं बावनकुळे यांनी यावेळी सांगितलंय. विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम यांच्या विभागातील संपूर्ण जिल्ह्यातील महसुली कामकाज या कामकाजाचा संपूर्ण आढावा घेतला. सोबतच मुद्रांक विभाग जो आमच्या नोंदणी महानिरीक्षकाच्या अंडरमध्ये येतो त्याचाही आढावा घेतला. सोबतच जो आमचा मोजणी विभाग आहे, जमाबंदी आयुक्ताच्या अधिकारातील जे तालुका निरीक्षक, जिल्हा निरीक्षक, भूमी अभिलेख याही खात्याचा आढावा घेतला. आणि आता जनसंवादही म्हणजे ज्या काही तक्रारी प्राप्त होणार आहेत त्याचाही मी आता जनतेला भेटणार आहे. या विभागीय प्रवासामागचा हेतू हाच आहे, देवेंद्र फडणवीसजी जे आमचं सरकार आहे, हे आमचं सरकार गतिमान सरकार आणि पारदर्शी सरकार म्हणून जो माननीय मुख्यमंत्री महोदयांनी संकल्प केला आहे, गतिमान सरकार म्हणजे जे शासन निर्णय होतात ते समाजाच्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवणे, त्या शासन निर्णयाप्रमाणे जनतेला शासनाच्या योजनांचा थेट लाभ होणे, याकरता आपलं प्रशासन काय काम करत आहे याकरता प्रवास आणि संवाद केल्याशिवाय गतिमान सरकारची भूमिका पूर्ण होत नाही. पुण्यातील एरंडवणा येथील शीला विहार कॉलनीतील भीमनगर वसाहतीच्या पुनर्वसनात बिल्डरने फसवणूक केल्याच्या निषेधार्थ स्थानिक रहिवाशांनी शनिवारी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या कार्यालयावर बिऱ्हाड मोर्चा काढलाय. रिपब्लिकन युवा मोर्चाचे राहुल डंबाळे यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या मोर्चात नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणामार्फत 216 कुटुंबाचं पुनर्वसन बाहेरच्या बोगस लाभार्थ्यांच्या नावावर मंजूर करून मूळ रहिवाशांना 9 किलोमीटर दूर हलवण्याचा प्रकार घडलाय. या प्रकरणी बिल्डरसह 20 जणांविरोधात कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय. पावसाळ्याची दमदार सुरुवात झालीय, पण म्हाळुंगे परिसरातील नागरिकांसाठी ही सुरुवात म्हणजे त्रासाची नांदी ठरलीय. महानगरपालिकेच्या ढिसाळ नियोजनामुळे आणि कामातील हलगर्जीपणामुळे इथले रस्ते अक्षरशः पाण्याखाली गेलेत. यामुळे दररोज छोटे मोठे अपघात होत असून मोठा धोका आता निर्माण झालाय. याहूनही गंभीर बाब म्हणजे साफसफाई केलेल्या गटारांना अद्याप पाईप टाकण्यात आलेला नाही. त्यामुळे थोडा जरी जास्त पाऊस झाला तरी लोकांच्या घरामध्ये पाणी शिरण्याचा धोका आता वाढलाय. कोल्हापूर जिल्ह्यात महिला आणि तरुणींच्या सुरक्षेसाठी पोलीस 24 तास सतर्क असतील. त्यामुळे जिल्ह्यात कुठेही अत्याचार, छेडछाड, फसवणुकीच्या घटना घडत असतील तर पोलिसांशी संपर्क साधावा. त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी पोलीस सज्ज असल्याचं कोल्हापूरचे नवनियुक्त पोलीस आयुक्त योगेश कुमार गुप्ता यांनी सांगितलंय. शिवाय जिल्ह्यातील सायबर गुन्हेगारी रोखण्यासाठी प्राधान्य देणार असल्याची माहिती गुप्ता यांनी दिली आहे. आम्ही चार्ज घेतलेला आहे. मागे महेंद्र फडणवीस साहेबांकडे चार्ज होता, त्याने खूप चांगला काम केलेलं आहे. निर्भय पथकमध्ये पण चांगली कामगिरी झालेली आहे.
सायबरचे गुन्हे असतील, निर्गती असतील, खूप चांगल्या प्रमाणे काम केलेलं आहे. आता पुढचा तोच मोमेंटम आम्ही कायम ठेवू अशी अपेक्षा आहे आणि कायदा आणि सुव्यवस्थेचा कुठलाच प्रश्न निर्माण होणार नाही त्या पद्धतीने काम करणं. आपल्या माध्यमाने एक आवाहन करतो की तरुण मुली, कोणाला काही अडचण असेल, टीजिंगचा असेल, काही मुद्दा असेल तर 24 तास पोलीस तुमच्या पाठीमागे उभे आहे. तुम्ही बिनधास्त पोलीस स्टेशनला अप्रोच करा, आमच्याकडे या, आम्ही पूर्णपणे तुमच्या ते प्रश्न सोडण्याचे प्रयत्न करू, प्रश्न सोडू. आणि सायबरच्या गुन्ह्याबद्दल पण बरेचसे लोकांना काय वाटतात की सायबरचा गुन्हा कुठेतरी आमची चूकमुळे झालेला आहे, तर ते पण आवाहन करतो की कोणाची चूक असू द्या, तुम्ही एक विक्टिम म्हणून आमच्याकडे या, नक्की आम्ही पाठपुरावा करू आणि कायद्याप्रमाणे कारवाई करू. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 4 महिन्यात लागण्याची शक्यता आहे. मात्र कोल्हापूरची हद्दवाढ झाल्याशिवाय महापालिकेची निवडणूक होऊच नये. हद्दवाढ करूनच महापालिकेच्या निवडणुका होण्यासाठी आपण आग्रही असणार असल्याचं मोठं वक्तव्य शिवसेना शिंदे पक्षाचे कोल्हापूर जिल्हा समन्वयक सत्यजित कदम यांनी पत्रकार परिषदेत केले. दरम्यान हद्दवाढीशिवाय निवडणुका लागल्यास सर्वच इच्छुक उमेदवारांनी आणि जनतेनं निवडणुकीवरच बहिष्कार टाकावा असं आवाहन देखील कदम यांनी केलंय. हद्दवाढ झाल्याशिवाय निवडणूक होऊ नये अशी आमची प्रामुख्यानं भूमिका आहे. यामध्ये पहिल्यांदा 8 गावं का 18 गावं का 16 गावं हा जो काही विषय चालू आहे, तर किती पण गावं घ्या, पहिल्यांदा सुरुवात करा. बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. लगेचच परत येऊया, तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून, रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जिवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जिवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत. आता पाहूयात उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी. बीड जिल्ह्यात मान्सून पूर्व पावसानं जोरदार हजेरी लावली असून आष्टी तालुक्यातील शेरी बुद्रुक येथील पर्यायी महामार्गालगतचा पूल वाहून गेलाय. या घटनेमुळे काही काळ वाहतूक पूर्णतः ठप्प झाली होती. त्यामुळे प्रवाशांना तसेच स्थानिक नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. पावसाळ्यापूर्वी 200 ग्रामपंचायतींना मोफत वाळू द्यायची आहे असे निर्देश भाजपा आमदार बबनराव लोणीकर यांनी परतूर तहसीलदारांना दिलेत. परतूर तहसील कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत लोणीकर बोलत होते. परतूर मतदारसंघातील घरकुलांना मोफत वाळू पुरवठा करण्यासाठी गटविकास अधिकाऱ्यांनी तात्काळ लाभार्थ्यांची नावं तहसील कार्यालयाकडे द्यावीत आणि पावसाळ्यापूर्वी 200 गावांना वाळू द्यावी अशा सूचना आमदार लोणीकर यांनी आयोजित आढावा बैठकीत तहसील विभागाला दिल्यात. गावाला मिळाली की पुढच्या आठवड्यात दुसरा टप्पा घेऊ आपण. 8 दिवसाला टप्पा करू आणि सगळ्या 200 ग्रामपंचायतीला वाळू देण्याचं नियोजन आहे. मोफत वाळू येईल. याच्यात सगळ्या ग्रामसेवकाची जबाबदारी आहे. तिन्ही बीडीओनी तातडीनं उद्याची उद्या मीटिंग घ्यायची, एकदाच सगळे बोलवायचे आणि तुम्ही 25-25 गावाची लॉट करा आणि हे सगळे लॉट 2 दिवसाला 4 दिवसाला तहसीलदारला देत चला. सगळ्या गावाला पाऊस पडण्यापूर्वी 200 गावं
100 वाड्या वस्त्या 300 सगळे होतात, गावं वाड्या वस्त्या मिळून 300 गावाला घरकुलाला वाळू द्यायची आहे. हे धोरण जे आहे हे धोरण आता गरिबाला वाळू देणारं आहे. आणि याचे सगळे अधिकार आता तहसीलदार आहेत, SDM आहेत, कलेक्टर आहेत, हे सगळे अधिकार आता ह्यांना दिलेले आहेत. महिलांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी विश्व हिंदू परिषदेच्या दुर्गा वाहिनीतर्फे गोंदियात विदर्भस्तरीय 7 दिवसीय शौर्य प्रशिक्षण शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. या शिबिरामध्ये 16 जिल्ह्यातील 160 मुली सहभागी झाल्यात. मुलींना युद्ध, दंड, झुरिका, रायफल, लाठी, तलवार, बंदूक आणि लक्ष्यभेद अशा विविध प्रकारचे प्रशिक्षण देण्यात आले. गोंदिया शहरातील मनोहर चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार अर्पण करत या शौर्य प्रशिक्षणाच्या समारोप रॅलीला सुरुवात करण्यात आली. शहर में बहुत भव्याति भव्य शौर्य प्रशिक्षण वर्ग से आई बहनों ने एक शौर्य यात्रा, जिसको शक्ति यात्रा कह सकते हैं, वो निकाली है. विश्व हिंदू परिषद दुर्गा वाहिनी अंतर्गत पूरे देश में अभी ऐसे शौर्य प्रशिक्षण वर्ग 7 दिवस के लिए चल रहे हैं. इस स्थान पर भी गत 7 दिवस से यह वर्ग चल रहा है, जिसमें मुख्यतः दंड, नियुद्ध, राइफल, यष्टि, बाधा ऐसे अनेक प्रशिक्षण दिए गए हैं. 7 दिवसीय इस वर्ग का हेतु प्रत्येक युवती का सर्वांगीण विकास हो, उसका शारीरिक, मानसिक, बौद्धिक विकास हो, साथ ही वह प्रशिक्षित होकर समाज के उत्थान के लिए, राष्ट्र के उत्थान के लिए वह सेवा, सुरक्षा और संस्कार के बिंदुओं के साथ समाज में कार्यरत रहेगी. आप सबने देखा कि अभी शक्ति का प्रदर्शन हुआ है और हम जानते हैं कि पूरा विश्व जो है वो शक्ति को नमन करता है और शक्ति का प्रदर्शन भी समय समय पर करना वो आवश्यक है. आज इस शक्ति का प्रदर्शन इसलिए किया गया है क्योंकि आज हमारे समाज के ऊपर, हमारे धर्म के ऊपर, हमारी नारी शक्ति के ऊपर, हमारी युवा पीढ़ी के ऊपर जिस प्रकार से वामपंथी विचारधाराओं ने, विधर्मियों ने, आक्रांताओं ने प्रहार शुरू किया है, जिस तरह से उनके संस्कार को, उनका निर्मूलन करने का ये न कहना प्रकार प्रयत्न किया जा रहा है, उसके सामने हमारी ये बच्चियां सुरक्षित होकर, संस्कारित होकर आने वाले समय में अपना अपना सर्वश्रेष्ठ योगदान देगी. यहाँ पर इस प्रशिक्षण वर्ग में पूरे विदर्भ प्रांत के 160 बहनें प्रशिक्षण लेने के लिए आई है और इनको प्रशिक्षण देने के लिए 22 शिक्षिका बहनों ने भी 7 दिन के लिए सेवा दी. यवतमाळच्या आजंती पारधी बेडा रस्त्यावरील पारधी बेडा येथील टाकीचं बांधकाम गेल्या 3 वर्षांपासून सुरू असून अद्याप पूर्ण झालेलं नाही. त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकावं लागतंय. सदर पाण्याच्या टाकीचं बांधकाम 3 वर्षांपासून का झालं नाही असा सवाल उपस्थित केला जातोय. ठेकेदारांनी पैसा लाटून काम सोडून पळून गेले असल्याचा आरोप सध्या केला जातोय. तात्काळ पाण्याची व्यवस्था करावी, अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा इशारा युवा एल्गार संघटनेचे धनंजय वानखेडे व नागरिक यांनी दिलाय. अजंती बेड्यावरील ही 3 वर्षापासून टाकीचं बांधकाम चालू आहे. 3 वर्षाच्या पूर्वी यांनी बांधकाम सुरू केलं. 3 वर्षानंतर पण यांना अजून अजंती पारधी बेड्यावर पाण्याची व्यवस्था नसल्यामुळे पारधी बेड्यावरील नागरिक पाण्यासाठी वणवण भटकत असून 3 ते 4 किलोमीटरहून शेतातल्या विहिरीतून पाणी आणत आहे. यांच्यासाठी शासनाने तात्काळ टाकीचं बांधकाम पूर्ण करावे आणि ज्या ठेकेदारांनी ही अर्धवट काम सोडलेलं असेल त्याच्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी अशी मी युवा एल्गार संघटनेतर्फे मागणी करत आहे. यंदा लवकरच पावसाळी वातावरण झाल्यानं कास पठाराकडे पर्यटक येऊ लागलेत. अशातच काही हुल्लडबाज पर्यटक रस्त्यामध्येच गाडी लावून डान्स करताना दिसत आहे. त्यामुळे बाहेरून येणाऱ्या पर्यटकांना त्याचा नाहक त्रास होताना पाहायला मिळतोय. वेळीच पोलिसांनी याकडे लक्ष देऊन हुल्लडबाज पर्यटकांना आवर घालण्याची गरज असल्याची मागणी बाहेरून आलेल्या पर्यटकांकडून करण्यात येते.
बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. लगेचच परत येऊया. तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट. महाराष्ट्राला फार पूर्वीपासून अत्यंत गुणी खेळाडूंचा एक समृद्ध वारसा लाभलेला आहे आणि हा वारसा पुढे जपत प्रत्येक नवी पिढी आपल्या देशाला नव्या दमाचे नवे खेळाडू अजूनही देते आहे आणि यापुढेही देत राहील. क्रीडा विश्वातील हेच नाविन्य ओळखत आणि ते जपण्याचं उद्दिष्ट घेऊन सादर करतोय क्रीडेच्या जगतात एका नव्या दृष्टिकोनाने डोकावण्यासाठी एक हक्काचं ठिकाण AJC स्पोर्ट्स. आता तुम्ही म्हणाल कितीतरी आहेत, तुम्ही काय वेगळं देणार? तर आम्ही घेऊन येत आहोत महाराष्ट्राचं पहिलं संपूर्ण मराठी स्पोर्ट्स चॅनल. मराठी प्रेक्षकांसाठी कबड्डी, फुटबॉल, खो खो, मल्लखांब अशा ग्रामीण तसंच शहरी भागात प्रसिद्ध असणाऱ्या यासारख्या अनेक खेळांचं थेट प्रक्षेपण, तज्ज्ञांचं विश्लेषण आणि स्थानिक खेळाडूंच्या प्रेरणादायी कथा इथे पाहायला मिळते. आजपर्यंत आपले खेळ जागतिक स्तरावर पोहोचले नाही, पण आता मात्र ते बदलणार. आम्ही स्थानिक खेळाडूंना मोठ्या संधी देण्याचा संकल्प केला आहे. मराठीमध्ये जगभरातील स्पोर्ट्सचे सर्वोत्कृष्ट कव्हरेज मिळवण्यासाठी AJC स्पोर्ट्सला आजच जॉईन करा. तुम्ही आयोजित करत असलेल्या छोट्या छोट्या स्थानिक, जिल्हास्तरीय किंवा राज्यस्तरीय स्पर्धांना एक ग्रँड लुक देण्याकडे आमचं लक्ष असेल. रोज पहाटे उठून आपल्या खेळाची प्रॅक्टिस करणारे, ऑलिम्पिकसारख्या स्पर्धांमध्ये पदकं मिळवण्याची स्वप्न पाहणारे आणि त्यासाठी भरपूर कष्ट घेणारे असे विविध भागांमधले गुणी खेळाडू हे असतील आमचे हिरो. चला तर मग आपल्या खेळाला आपली ओळख देऊया. बातमीपत्रात पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. आता पाहूयात उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी. गेल्या 9 महिन्यांपूर्वीच बुलढाण्याचे पोलीस अधीक्षक म्हणून विश्व पानसरे यांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र 9 महिन्यातच विश्व पानसरे यांची आता राज्य राखीव दल अमरावती येथे बदली करण्यात आली आहे. विश्व पानसरे यांनी जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर कारवाई केली होती, त्यामुळे त्यांची बदली केली असल्याची चर्चा सध्या ऐकायला मिळते. बीडच्या लिंबा गणेश येथील पवनचक्की प्रकल्पावर चोरीसाठी आलेल्या चोरट्यावर सुरक्षा रक्षकाने गोळीबार केला होता. या गोळीबारात चोरट्याचा मृत्यू झाला. संबंधित सुरक्षा रक्षक हा माजी सैनिक असून प्रकल्पाच्या सुरक्षेसाठी त्याची नियुक्ती करण्यात आली होती. या प्रकरणात सुरक्षा रक्षकावर कोणतीही कायदेशीर कारवाई करू नये अशी मागणी त्रिदल सेवा संघाचे अध्यक्ष अंकुश खोटे यांनी पोलीस अधीक्षक यांच्याकडे केली आहे. आणि सैनिक हा सैनिकच असतो, त्याला देशाविषयी असो किंवा आपल्या गावाविषयी असो अतिप्रेम असतं आणि तो इमानदार असतो. आता तो आपलं उदरनिर्वाह जगण्याकरता एक ॲक्टिव्ह म्हणून सिक्युरिटी आहे, त्या सिक्युरिटीमध्ये तो गनमॅन म्हणून कार्यरत होता. आता त्याला गनमॅन म्हणून का ठेवलं आहे की ह्या एरियात चोऱ्या होतात आणि ह्या चोरांपासून चोरी होऊ नये ह्याच्यासाठी त्याला गनमॅन म्हणून ठेवलेलं आहे. आता काल रात्री जी घटना घडली ते जवळजवळ 20-25 जण होते आणि हे 2-3 जणच होते गनमॅन. त्यांच्याकडे हत्यारबंद होते. होऊ शकतं त्यांनी यांच्यावर हल्ला केला असेल. यांनी स्वतःच्या आत्मरक्षणासाठी, स्वतःच्या संरक्षणासाठी हा गोळीबार केलेला आहे. हा चुकून गोळीबार त्यांच्याकडून झालेला आहे आणि त्याच्यामध्ये जो कोणी असेल त्याचा मृत्यू झालेला आहे. पण त्याच्यात सैनिकाची कसलीही चूक नाही आहे. आम्ही विनंती करू त्यांना, SP साहेबांना विनंती करू काही त्याला मदत करता येईल तेवढी त्या सैनिकाला मदत केली पाहिजे. कारण तुम्ही जे केलं नाही ते त्या सैनिकाने करून दाखवलं आहे आणि त्यांनी काही कोणाला अपराध किंवा एखाद्या सामान्य माणसाला, सज्जन माणसाला नाही, तो चोरच होता. आणि ह्या चोऱ्या मी आत्ताच सांगितलं आहे हे 25-25 जण आहेत. हे कुठेही काही मोठी घटना घडू शकते. त्यामुळे जे काही झालं आहे ते दुर्दैवाने चुकून झालेलं आहे. त्यांनी काही जाणून बुजून त्याला मारलेलं नाही आहे. त्यामुळं प्रशासनाने त्याची दखल घ्यावी आणि माजी सैनिकाला न्याय द्यावा एवढीच मी आपल्या माध्यमातर्फे SP साहेबांना विनंती करतो. पुण्याच्या इंदापूर तालुक्यातील सराटीमध्ये जगदाळे फार्मवर परवाना असलेली पिस्तूल हलगर्जीपणानं हाताळल्यानं त्यातून सुटलेल्या गोळीतून एक जण जखमी झालाय. काल सायंकाळी 4 वाजताच्या सुमारास ही घटना घडली आहे. सुधीर रावसाहेब महाडिक असं जखमी झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. या प्रकरणी इंदापूर पोलिसांत 4 विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या बातमीसह वेळ झाली आहे प्राईम टाइम बुलेटिन मध्ये इथेच थांबण्याची. पाहत रहा न्यूज अनकट.